मित्रांनो, आपली दुसरी मुद्रा आहे जलोदरनाशक मुद्रा। जलोदरनाशक मुद्रा ही केव्हा करतात तर जलोदर हा एक प्राणघातक रोग आहे आणि आपण महागडी औषध योजना करूनही कधीकधी अपयशाची आपल्यावरती वेळ येते। मग जलोदराची शंका येताच या मुद्रेच्या अभ्यासाला सुरुवात करा। मग आता ही करायची कशी तर करंगळी अंगठ्याच्या मुळाशी लावा। बघा, परत सांगते, करंगळी अंगठ्याच्या मुळाशी लावा आणि अंगठा करंगळीवरती हलकेच दाबा। उरलेली 3 बोटं सरळ ठेवा। आता अंगठा हे जे आहे ते अग्नितत्वाचे प्रतीक आहे, तर करंगळी कशाचा आहे? जलतत्वाचा। जलतत्वावर जर अग्नितत्व ठेवले आणि दाबले तर जलतत्वाचे आधिक्य हे नेहमीच कमी होते। आता ही जी मुद्रा आपण करतोय तिचे खूप सारे फायदे आपल्याला होतात। या मुद्रेमुळे शरीरातील जलतत्व कमी होते, त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जे रोगविकार होतात त्याची लक्षणे झपाट्याने कमी व्हायला मदत होते। जलोदरासारख्या घातक रोगात या मुद्रेचा त्वरित परिणाम होतो। बरं, ही मुद्रा कशी करायची तुम्हाला कळलंय ना? करंगळी अंगठ्याच्या मुळाशी ठेवायची आणि अंगठा अलगद करंगळीला दाबायचा आणि उरलेली 3 बोटे ही आपली सरळ ठेवायची। त्यात सर्वांगाला जर सूज आली असेल तर सर्वांग सुजेवरही ही मुद्रा लागू पडते। मात्र ही सूज कशामुळे आली आहे हे आधी तुम्हाला चेक करावं लागेल। हृदयविकारामुळे आली आहे की किडनीच्या विकारामुळे आली आहे याचा विचार करून त्याप्रमाणे अन्य मुद्राही कराव्यात। ही मुद्रा रोगविकार पूर्ण नाहीसा होईपर्यंत करावी आणि त्यानंतर बंद करावी। आता जर समजा तुमचा हा तुम्हाला जो काही जलोदर नावाचा जो रोग झालेला आहे, जर तो झालेला असेल तर तुम्ही ही मुद्रा चालू केलीत आणि नंतर तो नीट झाला तर ही मुद्रा नंतर तुम्हाला करायची काही आवश्यकता नाही। बरं, आता ही मुद्रा करायची आहे तर तुम्ही कुठेही केव्हाही करू शकता। अगदी झोपेतनं उठून करू शकता, रेल्वे स्टेशन, तुमच्या ऑफिसमध्ये बसून करू शकता, घरात बसल्या बसल्या करू शकता फावल्या वेळामध्ये। फक्त तुम्हाला दिवसाची 10 मिनिटं द्यायची आहेत आणि ही मुद्रा करायची आहे। आणि या मुद्रेमुळे मग तुम्हाला असंख्य फायदे होतील, जे तुमच्या जलोदर हा प्राणघातक रोग आहे त्याच्यासाठी। बऱ्याच वेळा काही सर्वांगाला जर सूज आली असेल तर ती कशामुळे आली आहे ते चेक करून तुम्ही जर ही मुद्रा केली तर ती सूजही तुमची कमी होते। आणि अंगठा हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे आणि करंगळी जलतत्वाचं आहे। त्याच्यामुळे काय होतं की या मुद्रेमुळे शरीरातील जलतत्व कमी होतं आणि त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जे रोग होतात त्याची लक्षणं झपाट्यानं कमी होतात। तर तुम्हाला फक्त दिवसातून जर तुम्ही 10 मिनिटं दिलीत ना मित्रांनो, तर 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ही मुद्रा करायची आहे।